अहो, तुमच्या राजकारणासाठी भ्रष्टाचाराला सुद्धा पाठीशी घालता आहात आणि राजकीय तडजोड म्हणून कबुलीही देत आहात. मित्रहो, नमस्कार. राज्याच्या राजकारणाची दुसरी बाजू भ्रष्ट नेत्यांची आहे. भ्रष्ट नेत्यांची चौकशी ईडीनं सुरू केली की हे भाजपसोबत जातात किंवा भाजपात जातात आणि मग त्यांची चौकशी थांबते. केवढी मोठी जादू आहे बघा. अनेक भ्रष्ट नेत्यांना भाजपने आपल्या सोबत घेऊन पवित्र केलं, शुद्ध केलं, पावन केलं आणि त्यांना एका सन्मानाच्या खुर्चीवर बसवलं, विराजमान केलं असं म्हणूया. मग ते कशासाठी होतं? ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण हे तर बघा असं झालंय आता, तुम कितना भी खा लो सारे दाग मैं धू दूंगा. तसं पाहिलं तर अनेक भ्रष्ट नेत्याची उदाहरणं देता येतील, पण अजित पवार यांचं एकच उदाहरण आपण घेऊ. राज्यातील कुणी नेत्यांनी नव्हे तर थेट देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीरपणे अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. लवकरच ते तुरुंगात जाऊन बसतील हे आपल्याला दिसेल असं देखील सांगितलं गेलं. हो, लगेच अजितदादा भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आणि मग त्याच मांडीवर डोकं ठेवून सुखाची झोप घेत आहेत अजितदादा. मग अशा भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण्याचा अधिकार उरतोच कुठं हो? आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राला खरं तर हे सामान्य माणसापासून प्रत्येकाला पडलेलं कोडं होतं की अरे हे कसं चाललंय यांचं. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका खरं तर आपल्या दृष्टीने त्यांनी दिलेली ही कबुलीच आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला, तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतल्या आहेत, मग असे अनेक लोक आहेत ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही वैयक्तिक भूमिका घेतली होती आणि आज ते तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत, जसं की अजित पवार, छगन भुजबळ. मग हे झालं कसं? अशा प्रकारचा प्रश्न फडणवीस यांना विचारला गेला. खरं तर प्रश्न वगैरे हे म्हणायला झालं तसं पाहिलं तरी वर्मावर बोट ठेवणारा प्रश्न आहे. आणि बघा, मग या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे राजकारणाचं वास्तव आहे. म्हणजे बघा, त्यांनी ते मान्य सुद्धा करून टाकले. हे राजकारणाचं वास्तव आहे, या मुद्द्यापासून तोंड फिरवून आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आणि माझ्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात असल्याचं आणि मी मुख्यमंत्री बनेल हे पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, शिवसेनेने आम्हाला धोका दिला. त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. ही अशी एक जागा आहे की जिथं तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावे लागते. तुम्ही मेलात तर तुम्हाला कोणी विचारणार नसेल. त्यामुळं आम्ही ही वाट शोधली. जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भटकले. त्यानंतर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी केलं. खरं स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा त्यांनी केलेल्या गोष्टीचं ते स्वतःच समर्थन करू लागलेले आहेत हे यातून उघड झालं. म्हणजे बघा, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आम्हाला भ्रष्ट लोकांचे हे वावडं नाही हेच तर त्यांनी सांगून टाकलं. आपण राजकीय तडजोड केली आहे असं सुद्धा ते म्हणतात. अहो, जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असता तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात. तेव्हा तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की तडजोड ही फक्त जिवंत राहण्यासाठी केली आहे. हा माझा जीवन जगण्याचा मार्ग असूच शकत नाही. म्हणून मी जर मुख्यमंत्री असेल तर माझ्या मंत्रिमंडळामध्ये कुणीही चुकीचं काम करत असेल तर मी ते करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचं काम करेल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस याच वेळी बोलताना म्हणाले. आता त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री नक्की काय करतात ते तुम्ही पाहतो, आपणही पाहतो. रोज माध्यमं गाजतात, वाजतात. आणि बघा, जिवंत राहण्यासाठी म्हणजे सत्तेत राहण्यासाठी, खुर्चीसाठी म्हणजे
सत्तेसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा अजिबात महत्वाचा उरलेला नाही। त्यासाठी नको ती तडजोड करायला तुम्ही तयार आहात। मग ना खाऊंगा ना खाने दूंगा या विचाराला तरी कुठला अर्थ उरतो हो? खुर्चीसाठी आम्ही भ्रष्टाचाऱ्यांनाही आमच्या सोबत घेऊ, तडजोड म्हणून आम्ही भ्रष्ट लोकांनाही अभय देत राहू, अशा प्रकारची विधानं किंवा अशा प्रकारच्या घोषणा निवडणुकीच्या प्रचारात का केल्या जात नाहीत? का नाही सांगितलं जात लोकांना की आम्ही भविष्यात जाऊन हेही करू शकतो? अहो, तुमच्या राजकारणासाठी भ्रष्टाचाराला सुद्धा पाठीशी घालता आहात आणि राजकीय तडजोड म्हणून कबुलीही देत आहात। मग सांगा, अशा वेळी सामान्य जनतेनं काय म्हणावं? तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।